आली आली भाग्यलक्ष्मी। हे बघ सूर्याला काय झालं ना तर मी तुम्हा दोघांना कधी माफ नाही करणार। माझ्या मुलाला कसंही करून ते आणू लागतात ते। मला बाकी काय माहित नाही। काही होणार नाही सूर्याला, काही होणार नाही सूर्याला। हा तू काळजी करू नकोस, मी बघतो सगळं। बहुतेक हे आपल्यात गावातली लोक दिसतात, काहीतरी नाटक करायला पाहिजे। अरे बाबा कदा चला चला घेऊन तर जायलाच पाहिजे ना। हा चला 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 हा घ्या घ्या हा पुढे सूर्या अरे रात बी झाली नाही म्हणजे फाटके आता घरी जायची वेळ नाही आली म्हणजे मिळवलं। एवढं खोटं बोलले आपण, त्याचा काहीतरी फायदा तरी झाला पाहिजे ना। अरे होणार होणार, खूप सारा फायदा होणार। काशी तू तू इथं काय करतेस? यांनी पळवलं तुम्हाला? हो, तुम्ही पैशासाठी इतक्या खालच्या पातळीवर उतरू शकता? तू कोण मला सांगणारी? हा हे बघ, मला पैसे हवेत, मला सांग तू पैसे आणलेत का? मी तुम्हाला खूप छान ओळखते आणि तरीही तुम्हाला असं वाटतं का की मी तुम्हाला पैसे देईन? काशी मला पैसे पाहिजे। माझ्या पैशांचं काय? प्रताप, काशी तू इथे काय करतोस? या सूर्याकडून पैशाची वसुली करायला आलो होतो। आज यांनी पैसे दिले तर ठीक, लय गारगार वाटेल। नाही दिलं तर आज आडवा होणार। अरे पैशाची व्यवस्था झाली का? नाही। भाऊजी, हा, सूर्या भाऊजी, सूर्या भाऊजी, उठा, उठा। लायकी नसताना तुला जुगार खेळायला कोणी सांगितलं होतं रे? तर बघ मी काय करतो। आई, मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते, जर का माझ्या सूर्याला काही झालं तर मी घराची राखरांगोळी करेन। या घरात मी कोणालाच सोडणार नाही। काशी बाजूला हो। नाही होणार। प्रताप, प्रताप, सोड, सोड। काशी, हे बघ, मला एखाद्याला उगाच त्रास द्यायला आवडत नाही आणि माझ्या वाटेत जो येतो ना त्याला जिवंत सोडत नाही मी। प्रताप, पुन्हा अशी चूक नाही करणार, माफ कर यांना। तुझे पैसे हवेत ना? हा, माझे दागिने घे, हा, माझे दागिने घे, पण सोड यांना। दागिने ठीक आहे, दे। मंगळसूत्र ते बी काढ। नाही, मी माझं मंगळसूत्र देणार नाही। ए चल चल लवकर काढते। हे माझ्या सौभाग्याचं लेण आहे। माझ्या पैसे एवढा दागिना व्हायला तुला ते मंगळसूत्र द्यावं लागल। संजय राव, तुम्ही काही काळजी करू नका, तुमची बायको खरंच भाग्यलक्ष्मी आहे। मला माहिती आहे तो सगळा प्रकार। हो माहित आहे, मग सांगा ना। हे सगळं त्या सूर्या आणि त्याच्या मित्रांचं कारस्थान आहे। सूर्याने त्याच्या मित्रांना सांगताना मी माझ्या कानाने ऐकलंय की त्यांनी अशा प्रकारे तुमच्याकडून 5 लाख रुपयाची मागणी करायची। हो, पण हे सगळं त्यांनी तुम्हाला कसं नाही सांगितलं? भावाभावात जास्त वितुष्ट वाढायला नको म्हणून। पण हे मंगळसूत्र मी घेणार म्हणजे घेणार। कोण देते मंगळसूत्र? का फिरवू गळ्यावर नाही चाकू आहेत त्या? लवकर दे। सोड यांना, सोड। आता कसं गारगार आली आली भाग्यलक्ष्मी।